भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट माधवी संजय नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आलं। ठाणे शहरापासून राजकीय प्रवास आणि संघटनात्मक कार्य सुरू करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सामान्य नागरिकांबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल असा विश्वास व्यक्त करत रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या। भाजपातर्फे विधान परिषदेच्या सदस्यपदी ॲडव्होकेट माधवी नाईक यांची निवड करण्यात आली आहे। ॲडव्होकेट नाईक यांनी ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्या ठाण्याच्या रहिवासी असल्यामुळे त्यांनी ठाण्यातील ऋतू पार्कजवळील देवश्री गार्डन संकुलात जनसंपर्क कार्यालय सुरू केलं। या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं। यावेळेला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेवक नगरसेविकांची उपस्थिती होती। भाजपाची साधी कार्यकर्ती, नगरसेविका, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस ते आमदारपर्यंत ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा राजकीय प्रवास पोहोचलाय। भाजपाच्या राज्यभरातील संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। ठाण्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लागतील असं नमूद करत प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। नमस्कार। आज ठाण्यामध्ये आमच्या सर्वांबरोबर वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून आणि माझ्या अगोदर अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या अशा एक कार्यकर्त्या म्हणून पूर्ण महाराष्ट्र प्रवास ज्यांचा झाला आहे, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांबरोबर अनेक वर्ष संघटनात्मकदृष्ट्या त्यांनी केलेली एक वेगळ्या पद्धतीची असणारी संघटनात्मक एकजूट ज्याला म्हणतो, संघटनेमध्ये केलेलं भरीव काम आणि त्यामुळे त्यांना मिळालेली एक नवीन संधी आज त्या विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी ठाणे शहरापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता आणि म्हणून ठाणे शहरामध्ये त्यांनी एक स्वतःचं असं राजकीय आणि इथल्या असणाऱ्या सर्व पार्श्वभूमीवरती एक कार्यालय असावं या मानसिकतेतून आज ठाण्यामध्ये एक पक्षाचं आणि आमदार म्हणून त्यांचं एक कार्यालय या ठिकाणी सुरू केलं। कार्यालयाचं उद्घाटन उद्या आहे, परंतु उद्या पूर्ण महाराष्ट्रभर मला प्रवास करायचा आहे म्हणून आज प्रदेश कार्यालयामधून निघताना मी त्यांना असं म्हटलं की मी 2 मिनटं तुमच्या कार्यालयामध्ये नक्कीच कॉफी प्यायला येईन आणि आपल्याला शुभेच्छा देईन। त्यामुळे ताईला खूप खूप या कार्यालयाच्या आणि तिच्या पुढच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीच्या खूप खूप शुभेच्छा। सर, आज महाराष्ट्रामध्ये